आज सुप्रीम कोर्टात ठाकरे सेनेचे वकील देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला। यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमचा विश्वास गमावलाय, आमदारांना अपात्र ठरवण्याचा सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे, त्यांनी निर्णय घ्यावा असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केलेला आहे। तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण पाठवू नका असा युक्तिवादही कामत यांनी केला। पक्षचिन्ह वाटपाचा आदेश विधिमंडळ बहुमताच्या निकषावर आधारित घेतला गेला। अध्यक्षांनी विधिमंडळातील बहुमत निकषाचा दिलेला तर्क हा चुकीचा आहे असं ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं। जर न्यायमूर्तींनी धरलं तर ते या निष्कर्षाचे कायदेशीर परिणाम होतील। ज्या दिवशी पक्षांतर झालं तेव्हा सदस्यांना सदस्यत्व गमावलं। तर न्यायमूर्तींनी विधानसभा अध्यक्ष आणि संबंधित पक्षाला बाजू मांडण्याची संधी द्यावी लागेल असं म्हटलं। तर वकिलांनी आमचा अध्यक्षांवरील विश्वास उडालाय, कोर्टानं अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा। अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकतं असं देवदत्त कामत यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडेही पुन्हा अपात्रतेचं प्रकरण पाठवू नका। पक्षांतराचे जे फळ ते आजतागत भोगतायत। चिन्ह त्यांच्या तथाकथित विधिमंडळातील बहुमतावर आधारित आहे। त्यांनी खरोखरच पक्षांतर केलं की नाही याचा निर्णय घ्यावा। पक्षांतर केलं असल्यास आयोगानं ज्या प्रमुख आधारावर पक्षचिन्ह दिलं तो पायाच नष्ट होतो। विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही आणि ते त्यांनी मांडलेलं आहे। आता यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशा पद्धतीचा न्याय देता येईल। पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत। इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला तर त्याच्याकडे पाठवू नये, तो तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी त्यांच्याकडे। जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही आणि आता इथे या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या। उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या। त्याच्यामुळे आजची पण आर्ग्युमेंट जी त्यांनी केली याच्यात त्यांनी शेवटी हे सांगितलं नाही की 2018 ची कॉन्स्टिट्यूशन जी आहे घटना ती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली की नाही याबद्दल हे लोक बोलायला तयार नाहीत।